निवडणुकीची प्रक्रिया आणि विशेष म्हणजे आज सगळे नगरसेवक एकत्रित आले. व्यूहरचना कशी होती आजच्या दिवसाची? आजचे साधारणपणे एक दोन बैठका नगरसेवकांच्या घेण्यात आल्या होत्या. दोन्ही बैठकीत नगरसेवक सगळेजण आले होते आणि सगळ्यांनी ठरवलं होतं की पार्टी ज्या ज्या पद्धतीने एवढ्या चांगल्या मताने निवडून आली, पार्टीने एवढं सगळं तिकीट दिलं, पार्टीने निवडून आणलं, पार्टीच्या जोरावर आम्ही सगळेजण नगरसेवक झालो, तर आज पार्टीला आपल्या मताची गरज आहे. तर सगळेजणांनी एकत्रितपणे ठरवलं, सगळ्यांनी एकत्रित येण्याचं ठरवलं. सर्व नगरसेवकांचे, सर्व नेते मंडळींचे मी आभार व्यक्त करतो की अतिशय सहजपणे ही निवडणूक पार पडली. कारण आज 8-8:30 वाजता सगळ्यांना एकत्रित बोलवलं होतं. सगळेजण वेळेवर उपस्थित राहिले. सगळेजण एकत्रितपणे आम्ही नाश्ता केला आणि सगळेजण एका रांगेत आम्हाला ज्या पद्धतीने आम्ही क्रम ठरवला कसा ठरवला होता? साधारणपणे आम्ही सर्व 3 प्रभागांचा एक प्रमुख असा केला होता आणि त्याला 12 जणांची जबाबदारी दिली होती. त्याप्रमाणे त्या प्रमुखांनी 12 जणांना एका रांगेत उभा करून सर्व मतदान करून घेण्यापर्यंत त्यांची जबाबदारी होती. ती चांगल्या पद्धतीने सगळ्यांनी केली. सभागृह नेता म्हणून विचारतो की कुंकुबाईला किती मताधिक्य म्हणजे मताची संख्या होती मतदानाची? आता साधारणपणे इथं 188 मतं आहेत. त्याच्यातली आपल्या सोलापूर महानगरपालिकेचे 111 मतं आहेत. त्याच्यातली आता आपली भारतीय जनता पार्टीची 95 मतं झालेली आहेत, काँग्रेसची 2 झालेली आहेत, तर MIMची मतं अजून शिल्लक आहेत, सेनेची झाली, सेनेचं 1 मतदान अजून राहिलेलं आहे. शिंदेबाईंचं पण मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग नोंदवला, तुम्ही ते मत करून घेतलं? हां, शालनताई शिंदेंचं एका प्रकरणात त्या कारागृहात असल्यामुळे आम्ही मान्य न्यायालयाकडे अर्ज केला होता की त्यांना या मतदान प्रक्रियेत सहभाग करून घ्यायची परवानगी मिळावी. त्यानुसार न्यायालयाने परवानगी दिली. त्यानुसार आज सकाळी येऊन त्यांनी मतदान केलं आणि आनंद होता की पण एक सभागृह नेता म्हणून आजच्या दिवशीची सर्वात मोठी जबाबदारी आपल्याकडे होती. आता मला वाटतं की जवळपास 12 वाजलेत. जबाबदारी किती टक्के पूर्ण झाली? आता पूर्ण झालेली नाही, अजून थोडी जबाबदारी शिल्लक आहे. आता ती जबाबदारी पूर्ण करतो. किती वाजेपर्यंत पूर्ण होईल? साधारणपणे त्यांचा दावा आहे की सत्ता आणि पैशाचा उन्माद माजवलाय भाजपने. खरं आहे काय? या दाव्यावर काय होईल? कुठं उन्माद मांडवायला? अहो असायलाच किती मत आहेत बाहेर? 9 MIMची आणि 2 काँग्रेसची, एवढीच की. ते असंही म्हणतात की चमत्कार असा दिसेल की रात्रीच्याला जो काही आम्ही काय केलाय कारनामा त्याच्या रिझल्ट परिणाम मध्ये दिसेल. आता त्यांनी कारनामा केला म्हणजे ते तोंडाने सांगतात की त्यांनी काहीतरी केलं वेगळं. आम्ही स्पष्टपणे सांगतो की आमचा भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक नगरसेवक हा विचारधारेसाठी काम करतो आणि विचारधारावर आधारित आमचा जो उमेदवार राजाभाऊ राऊत आहे त्यांना सगळ्यांनी मतदान केलेलं आहे. मग ते भारतीय जनता पार्टी असो किंवा महायुती म्हणून शिवसेना असो, सगळ्यांनी महायुतीचा धर्म म्हणून सगळ्यांनी आपल्या विचारधारेला, हिंदुत्वाच्या विचारधारेला समोर ठेवून हे मतदान केलेलं आहे. किती मतदानाच्या फरकाने उमेदवार तुमचा निवडून येईल? 616 पैकी 616 पैकी साधारणपणे 100-125 मतं ते घेतील. बाकीची सर्व मतं आमची असतील. 100 ते 125 मतं. अगदी म्हणजे तुमची ही रणनीती कशी काय, म्हणजे कशा असते ठरवली? तसं नाही की निवडून आलेला प्रत्येक नगरसेवकाला भारतीय जनता पार्टीची निवडणूक लढवत असताना प्रत्येकाला जाणवलं की पार्टीने त्यांच्यासाठी काय केलेलं आहे, पार्टीचा नेता त्यांच्यासाठी किती पळाला. पार्टीनं नगरसेवकांसाठी खूप काही केले ह्या मताशी आहे. फक्त मला म्हणायचं आहे किंवा 125 मतं हे देशमुखांच्या किंवा महाविकास आघाडीच्या बाजूने जातील आणि उर्वरित सगळी मतं हे गणित सगळं मतं. महाविकास आघाडीची तेवढीच मतं आहेत. अख्ख्या जिल्ह्यात काँग्रेसची फक्त 5 मतं आहेत. म्हणजे 150 जरी घेतलं तर महाविकास आघाडी हे बऱ्यापैकी, त्याला काय म्हणायचं? मग त्याला काय म्हणायचं असं नाही, पराभूत होणार आहे नक्की, पण रणनीतीमध्ये सरस ठरली असं म्हणायचं नाही. आता आम्ही 125 पकडतोय. आता याच्यातली काही मतं आघाडी आहे, विकास आघाडी आहेत किंवा काही ती कुठल्याच पक्षाशी संबंध येत नाहीत, अशी काही मतं आहेत. आम्ही त्यांनाही भेटलोय, त्यांची आम्ही काही मतं काउंट केलेली. म्हणजे 150ने आलो काय, 200ने आलो काय, 500ने आलो काय, शेवटी विजय हा 1 मताचा पण विजय आहे, 1000 मताचा पण विजय. पण
पण निश्चितपणाने भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून आलेल्या सगळ्या नगरसेवक आणि महायुतीचे सगळे नगरसेवक यांचं मी खरंच आभार व्यक्त करेल की ज्या पद्धतीने या निवडणुकीत पार्टीच्या विचारधारेशी एकरूप राहून काम केलंय ते कौतुकास्पद आहे. कुणाला श्रेय द्याल ह्या सगळ्या रणनीती? ह्या रणनीतीचं श्रेय भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते सर्व नगरसेवक तर आहेतच, पण निश्चितपणाने या सगळ्या निवडणुकीचे प्रमुख म्हणून माननीय पालकमंत्री या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब तसेच सर्व आमदार मग विजयकुमार देशमुख मालक असतील, सुभाष बापू असतील, देवेंद्रदादा असतील, सचिनदादा असतील, कल्याण शेट्टी असतील, समाधान अवताडेजी असतील, माझे आमदार मेत्रे साहेब असतील, या सगळ्यांनी म्हणजे जेवढे आमदार आहेत तेवढ्या सगळ्यांनी राम सातपुते असतील महाराष्ट्रामध्ये चांगल्या पद्धतीने सर्व मतांना एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न माझे आमदार दिलीप माने असतील. शिवसेनेकडून युतीचा धर्म पाळला गेला? 100% महायुती म्हणून त्यांनी चांगल्या पद्धतीने साथ दिली. पहिल्या दिवसापासून ते आमच्याबरोबर होते. मान्य त्यांचे मंत्री सामंत साहेब त्यांनी येऊन एक बैठकी सर्व मतदारांची बैठकी घेतली आणि एक चांगल्या पद्धतीचं यश आम्हाला निश्चितपणे मिळालं.